नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहताय झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. केंद्रातील भाजप सरकारनं सत्तेत येऊन 1 वर्षाचा कालावधी पूर्ण केलाय. सत्तेत येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक आश्वासनं जनतेला दिली होती. ती पूर्ण करण्यात नरेंद्र मोदी यांनी कितपत यश मिळवलंय, खरंच अच्छे दिन आलेत का, याचा लेखाजोखा मांडणारा आहे आजचा हा खास शो मोदी ॲट 365. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणुकीआधी अनेक आश्वासनं जनतेला दिली. सत्तेवर आल्यानंतर अनेक महत्वाकांक्षी योजनाही जाहीर केल्या. या योजनांच्या माध्यमातून अच्छे दिन आणण्याचा त्यांचा संकल्प होता. आता सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त टॉप 10 योजनांचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट. काळा पैसा भारतात आणणार. विदेशी बँकांमध्ये दडवलेला काळा पैसा 100 दिवसात भारतात आणण्याचं आश्वासन मोदींनी दिलं. याच मुद्द्यावर निवडणूक जिंकली आणि कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत तसा निर्णय सुद्धा घेतला. मात्र वर्ष उलटलं तरी त्या आश्वासनाची अद्याप पूर्तता झालेली नाही. स्मार्ट सिटी उभारणार. देशातल्या प्रमुख महानगरांना स्मार्ट सिटीचा दर्जा देऊन पायाभूत सुविधांचा विकास घडवण्याची घोषणा मोदी सरकारनं केली. त्यासाठी दरवर्षी 35,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. जपान, अमेरिका आणि सिंगापूर सरकारचं सहकार्य त्यासाठी घेतलं जाणार आहे. मात्र वीज आणि पाण्याअभावी स्मार्ट सिटी प्रकल्प अडचणीत आलाय. स्वच्छ भारत अभियान. गांधी जयंतीच्या मुहूर्तावर 2 ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. पंतप्रधानांसह राजकीय नेते आणि सेलिब्रिटींनी झाडू हातात घेतले. मात्र फोटो काढण्याची आणि टीव्हीवर झळकण्याची हौस भागल्यानंतर हे अभियान थंड पडलं. ग्रामीण भागातील लोकांना अर्थकारणात सहभागी करून घेण्यासाठी मोठा गाजावाजा करून जनधन योजना सुरू करण्यात आली. कोट्यवधी नवी बँक खाती उघडण्यात आली. मात्र या खात्यांमध्ये पैसे कधी पडणार असा प्रश्न आता बँक खाती उघडणाऱ्या गोरगरिबांना पडलाय. डिजिटल इंडिया. 2019 पर्यंत ई गव्हर्नन्स, सर्वांसाठी ब्रॉडबँड सेवा, आयटीचं शिक्षण आणि वायफाय सुविधा देण्यासाठी डिजिटल इंडिया उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे. त्यासाठी 500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र डिजिटल इंडियाचा वेग 2G नेट कनेक्शनपेक्षाही कमी आहे. मेक इन इंडिया. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधान मोदींनी मेक इन इंडियाची घोषणा केली आहे. चीनच्या धर्तीवर भारताला निर्मिती क्षेत्रात अव्वल बनवण्याचं मोदींचं स्वप्न आहे. हे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी मोदी सरकारला थोडा अवधी देण्याची गरज आहे. दरवर्षी 50 लाख शौचालय. देशातील तब्बल 60 कोटी लोक शौचालयाचा वापर करत नाहीत. त्यामुळे दरवर्षी 50 लाख शौचालय बांधण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. मात्र केवळ निधी देऊन भागणार नाही, तर लोकांची मानसिकता आधी बदलावी लागणार आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ. स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी आणि मुलींच्या शिक्षणासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ योजना सुरू करण्यात आली आहे. साक्षरता दर 76 वरून 79% आणण्याचं उद्दिष्ट आखण्यात आलंय. मात्र भ्रूण हत्या रोखण्यासाठी कडक पावलं उचलण्याची गरज आहे. मन की बात. तळागाळातील जनतेसोबत विद्यार्थी, महिला, शेतकरी अशा विविध घटकांसोबत संवाद साधण्यासाठी पंतप्रधान मोदींनी रेडिओ हे माध्यम निवडलं. मन की बात कार्यक्रम सुरू केला. अगदी बराक ओबामाही या कार्यक्रमात सहभागी झाले. मात्र मन की बात हा एकतर्फी कार्यक्रम असल्याची टीका आता होतीये. नीती आयोग. नियोजन आयोग बासनात गुंडाळून पंतप्रधान मोदींनी नीती आयोगाची मुहूर्तमेढ रोवली. राज्यांना समान न्याय, समान अधिकार देण्यासाठी हे पाऊल उचललं. मात्र अद्याप तरी नीती आयोगाची विशेष छाप पडल्याचं जाणवत नाही. कोणत्याही महत्वाकांक्षी योजना राबवण्यासाठी वर्षभराचा काळ हा तसा कमीच म्हणावा लागेल. मोदी सरकारच्या नव्या योजनांना फळ येण्यासाठी आणखी 1-2 वर्ष वाट पाहावी लागेल असंच दिसतंय. रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली. केंद्र सरकारनं मागील 1 वर्षात महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी मदतीबरोबरच अनेक महत्त्वाचे प्रकल्प दिलेत. मागील वर्षभरात मोदी सरकारनं महाराष्ट्राला काय काय दिलं, एक नजर टाकूयात. राज्यात भाजपचं सरकार सत्तेवर येऊन 6 महिने पूर्ण झाले आहेत, तर केंद्रातल्या भाजप सरकारनं 365 दिवस पूर्ण केले आहेत. या काळात महाराष्ट्राला सगळ्यात मोठी समस्या भेडसावत होती ती दुष्काळाची. त्यामुळे दुष्काळात केंद्रानं जास्तीत जास्त मदत करावी अशी महाराष्ट्राची अपेक्षा होती. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत 3 प्रस्ताव केंद्राकडे पाठवले आहेत. त्यातील दुष्काळग्रस्तांसाठी मोदी सरकारनं महाराष्ट्राला 2000 कोटी रुपयांची मदत दिली आहे. दुष्काळापाठोपाठ गारपीट आणि अवकाळी पावसानं महाराष्ट्राला झोडपलं आणि राज्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. त्यासाठी सुद्धा केंद्राकडून मदत मिळावी अशी मागणी राज्य सरकारनं केंद्राकडे केली आहे. मात्र त्याला अजून मंजुरी मिळालेली नाही. दुष्काळ, गारपीट आणि अवकाळी पावसानं कंबरडा मोडलेल्या शेतकऱ्यांना त्यामुळे मोदी सरकारकडून पहिल्या वर्षात विशेष दिलासा मिळाला नाही असंच म्हणावं लागेल. दुसरीकडे केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी प्रकल्पात महाराष्ट्रातील शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, सोलापूर इत्यादी शहरांचा स्मार्ट सिटी प्रकल्पात समावेश करण्यात आलाय. याशिवाय नागपूर आणि पुणे येथे IIT, नागपूर येथे IIM, मुंबईतील MUTP 3 प्रकल्पांना मान्यता, कराड चिपळूण रेल्वे प्रकल्पाला मान्यता. मागील अनेक वर्ष रखडलेल्या नवी मुंबई विमानतळाबाबत सर्व अडथळे दूर करण्याचा निर्णय. मुंबईतील दादर येथील इंदू मिलची जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी राज्य सरकारला हस्तांतरित करण्याचा निर्णय. राज्यातील रस्ते प्रकल्पासाठी आणि ग्रामीण विकास योजनांसाठी निधी उपलब्ध. अशा काही बाबींसाठी नरेंद्र मोदी सरकारनं मागील 1 वर्षात महाराष्ट्राला प्राधान्य दिले. मोदी सरकारच्या पहिल्या वर्षात महाराष्ट्रातील शहर विकासांवर विशेष भर दिल्याचं या वर्षात झालेल्या निर्णयावरून दिसून येतं. मोदी सरकारनं राज्यातील दुष्काळासाठी आणखी निधी द्यावा अशी अपेक्षा आता राज्यातील शेतकरी करतोय. मोदी सरकारच्या पहिल्या वर्षात तसं महाराष्ट्राच्या पदरी विशेष काही पडलं नाही असं चित्र आहे. राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाचं सरकार आहे. त्यामुळे आगामी काळात केंद्राकडून जास्तीत जास्त प्रकल्प पदरी पाडून घेण्याचं आव्हान राज्यातील सरकार पुढे आहे. अमित जोशीसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी ठोस पावलं उचलण्यास सुरुवात केली असली तरी कृषी क्षेत्राच्या विकासाची वाट त्यांना अद्यापही सापडली नसल्याचं चित्र आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बोटावर मोजण्या इतपत बदल मोदी सरकारनं केले. पाहूया मोदींच्या राज्यात शेतकऱ्यांच्या वाट्याला नेमकं आलंय काय. अवकाळी पाऊस आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या ही 2 आव्हानं केंद्रातील भाजप सरकार समोर उभी आहेत. त्यावर ठोस उपाय शोधण्याची आवश्यकता आहे. मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. या वर्षभरात केंद्र सरकारनं शेती आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणती पावलं उचलली असा प्रश्न आता विचारला जातोय. नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना अनेक आश्वासनं दिली होती. आश्वासन: स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू करणार, शेतकऱ्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर 50% फायदा मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं. सद्यस्थिती: 1 वर्षात मोदींनी या अहवालावर कोणतंच पाऊल उचललेलं नाही. आश्वासन: कृषी क्षेत्राचा विकास दर वाढवणार, ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट सेकंड ॲडव्हान्स एस्टिमेटनुसार खाद्य उत्पादनात 5% किमती खाली आल्या आहेत. सद्यस्थिती: मागील वित्तीय वर्षात देशाचा आर्थिक विकास दर 7.4 होता, तर कृषी क्षेत्रात केवळ 1.1% आहे. आश्वासन: प्रत्येक शेतीला सिंचन सुविधा, प्रत्येक शेतीला पाणी असा नारा देत शेतकऱ्यांची मतं भाजपनं गोळा केली. हेच आश्वासन प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रधानमंत्री सिंचन योजना आणली. ग्रामीण सिंचन योजनेद्वारे 2015-2016 या वर्षात सर्वच शेतीला सिंचन उपलब्ध करून देणं आणि कृषी जलाचा पुरेपूर वापर करण्यावर भर दिला जाणार असून यासाठी 1000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सद्यस्थितीत भारतात 60%हून अधिक जमीन कृषी योग्य आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत केलेली तरतूद पुरेशी नाही. आश्वासन: आधारभूत संरचनेत सुधारणा, शेतकऱ्यांच्या मालाला किमान आधारभूत किंमत मिळणं गरजेचं आहे. त्या संदर्भात आश्वासनही भाजपनं दिलं होतं. सद्यस्थिती: आधारभूत किंमत मिळावी यासाठी सरकारनं मागील वर्षभरात कोणतंच पाऊल उचललेलं नाही. शेतीमालाला चांगली किंमत मिळावी यासाठी शेतकरी संघर्ष करतायत. शेतकऱ्याला शेतीमाल बाजारात विकण्यासाठी अनेक अडचणी येतात. तसंच चांगल्या प्रकारची शेती साधनांची गरज आहे. ती गरज अद्यापही पूर्ण झाली नाही. कृषी उत्पादनावर देण्यात येणारी सवलत इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. आश्वासन: विजेचं गुजरात मॉडेल, गुजरातमध्ये शेतीसाठी विजेचे स्वतंत्र नियम केले आहेत. त्या धर्तीवर देशातील सर्व शेतकऱ्यांना विजेसाठी शहरावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नसल्याचं निवडणूक प्रचारात मोदींनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं. सद्यस्थिती: 1 वर्षानंतरही शेतीसाठी विजेची स्वतंत्र व्यवस्था करता आलेली नाही. यावर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये मांडलेलं खऱ्या अर्थानं पहिलं बजेट जे होतं त्यात तरी निवडणुकीच्या काळामध्ये दिलेल्या आश्वासनाचं प्रतिबिंब बघायला मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु त्यालाही तडा गेला. कारण या देशामधल्या शेती व्यवसायासमोर सगळ्यात मोठं आव्हान काय असेल तर बाजारपेठेमध्ये ज्यावेळी मंदी तयार होते त्यावेळी बाजारपेठेच्या गरजेपेक्षा जास्त उत्पन्न झालेल्या शेतीमालावर प्रक्रिया करणं आणि तो निर्यात करणं आणि त्यासाठी ज्या पायाभूत सुविधांची आवश्यकता लागते ती गेल्या अनेक वर्षापासून सरकारकडून मिळाली नव्हती. या सरकारकडून तरी काही मदत होईल असं वाटलं होतं, पण तिथं निराशा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्रासंदर्भात दिलेली आश्वासनं पूर्ण करता आली नसली तरी काही सकारात्मक बदल मात्र करण्यात त्यांना यश आलंय. नैसर्गिक आपत्तीमुळे नष्ट झालेल्या पिकासाठी 50% नुकसान भरपाई दिली.
पूर्वी 50% शेतीचं नुकसान झालं तरच नुकसान भरपाई मिळत असे. या नियमात बदल करून 33% शेतीचं नुकसान झालं तरीही मदत देण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यात सरकारनं पावलं उचलली असली तरी विरोधकांनी मोदी सरकारच्या शेती क्षेत्रातील कामगिरीवर सडकून टीका केली आहे. मात्र भाजपनं सरकारच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलंय. मोदी सरकारचं उद्योगाकडे विशेष लक्ष असून शेती क्षेत्रासाठी काही निर्णय घेतले असले तरी सरकारकडून शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत आणि गेल्या वर्षभरात त्या दृष्टीनं म्हणावी तशी कामगिरी झालेली दिसत नाही. शेती हाच भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून शेती क्षेत्राच्या विकासासाठी आणखीन भरीव कामगिरी करण्याची आवश्यकता आहे. पुढील 4 वर्षात केंद्रातील मोदी सरकार शेती क्षेत्रामध्ये कोणते बदल करतात हे पाहावं लागणार आहे. रामराजे शिंदे, झी मीडिया, दिल्ली. वर्षभरात परदेश दौऱ्यांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी अधिक चर्चेत राहिलेत. मोदींच्या परदेश दौऱ्यामुळे भारताला किती फायदा झाला याचं काही मूल्यमापन आणखीन काही कालावधीनंतर केलं जाईल. मात्र याच दौऱ्यांमुळे त्यांच्यावर टीका होतीये. मैं भय या पक्षपात अनुराग. भारताचे 15वे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 रोजी सूत्र हाती घेतली. सुरुवातीपासूनच मोदी सरकारचा मंत्र हा परराष्ट्र नीती होता. त्यामुळे पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून मोदींनी जगभरातील विविध देशांशी संबंध सुधारण्यावर भर दिला. मोदींनी गेल्या वर्षभरात अनेक देशांचे दौरे केले. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग आणि मोदींच्या परदेश दौऱ्यांची तुलना केली तर फारशी तफावत आढळत नाही. मोदींनी 54 दिवसात 18 देशांचे दौरे केले. 2004 मध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 30 दिवसात 8 देशांचे दौरे केले. तर UPA 2च्या काळात पहिल्या वर्षात म्हणजेच 2009 मध्ये मनमोहन सिंग यांनी 47 दिवसात 12 देशांचे दौरे केले. हे तर झालं मोदी आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या परदेश दौऱ्याची तुलना. आता एक नजर टाकूया मोदींनी कोणकोणत्या देशांचे दौरे केले. सगळ्यात आधी मोदींनी दौरा केला तो भूतानचा. 16 जून 17 जून रोजी त्यांनी भूतानच्या पारो थिम्पू या शहराला भेटी दिल्या. त्यानंतर 13 ते 16 जुलै दरम्यान मोदींनी ब्राझीलच्या फोर्तलेझा ब्राझील याला भेट दिली. ब्राझील दौऱ्यानंतर ऑगस्टमध्ये 2 दिवसीय नेपाळ दौरा. 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान जपानच्या क्योटो आणि टोकियोचा दौरा मोदींनी केला. मोदींचा सगळ्यात महत्वाचा दौरा होता तो अमेरिकेचा. 26 ते 30 सप्टेंबर या कालावधीत मोदींचा डंका अमेरिकेतही वाजला. इथलं मॅडिसन स्क्वेअर मोदीमय झाल्याचं पाहायला मिळालं. 11 ते 13 नोव्हेंबर दरम्यान मोदींनी म्यानमार, 14 ते 18 नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. याशिवाय फिजी, नेपाळ, सेशल्स, मॉरिशस, श्रीलंका, सिंगापूर, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, चीन, मंगोलिया, दक्षिण कोरियाचा दौराही मोदींनी केला. मोदींचे हे सर्व दौरे त्या त्या देशांशी संबंध सुधारण्यासाठी होते. तर डॉक्टर मनमोहन सिंग यांचे दौरे हे एखाद्या परिषदेच्या निमित्तानं होते. मोदी असो किंवा डॉक्टर मनमोहन सिंग यांनी परदेशी दौऱ्यात विविध दौरे केलेत. एक नजर टाकूया या दोघांनी किती करार केले त्यावर. 2004 मध्ये मनमोहन सिंग यांनी 41 करार केले. 2009 मध्ये मनमोहन सिंग यांनी 56 करार केले. 2015 मध्ये नरेंद्र मोदींनी 77 करार केले. मोदींच्या परदेश दौऱ्यात परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांचा आणि परदेशी जनतेचा भरघोस पाठिंबा मिळतोय. मोदींच्या स्वागतासाठी रस्ते फुलून गेल्याचं चित्र पाहायला मिळतं. त्यामुळेच डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या परदेश दौऱ्यांपेक्षा मोदींच्या दौऱ्याची चर्चा जास्त होते. या दौऱ्यातून काय साधलं, भारताला काय मिळालं यावरून मोदींवर टीका होते. असं असलं तरी मोदीचा गजर 7 समुद्रापार गुंजतोय. रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली. केंद्र सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्वाकांक्षी घोषणा करणार आहेत. तो निर्णय सीमेवर तैनात असलेल्या जवानांच्या पेन्शनचा असणार आहे. केंद्र सरकारनं वन रँक वन पेन्शन योजनेला हिरवा कंदील दाखवलाय. यानुसार 25 लाख जवानांना फायदा होणार असून सरकारला आपल्या तिजोरीतून सुमारे 8,300 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणाऱ्या भारतीय जवानांच्या पेन्शन संदर्भात नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एक महत्वाचं आश्वासन दिलं होतं आणि ते म्हणजे वन रँक वन पेन्शनचं. आपल्या हक्कासाठी 30 वर्षापूर्वी माजी सैनिकांनी एक सर्व्हिसमन असोसिएशन बनवली. तेव्हापासूनच वन रँक वन पेन्शनची मागणी होत होती. दरवर्षी सुमारे 66,000 जवान निवृत्त होतात. त्यामुळे वन रँक वन पेन्शन लागू करण्याची मागणी पुढे आली. वन रँक वन पेन्शन मुद्द्यावरून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही भाजप सरकारवर टीका केली. दरम्यान संरक्षण मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर मनोहर पर्रिकर यांनी वन रँक वन पेन्शनचा लवकरच निर्णय घेणार असं आश्वासन दिलं होतं. वर्षपूर्तीनिमित्त भाजपचं महत्वाचं पाऊल. वन रँक वन पेन्शनला हिरवा कंदील, 25 लाख निवृत्त जवानांना फायदा.
8,300 कोटी सरकारी तिजोरीतून दिले जाणार. 30 वर्षांपासूनचा लढा यशस्वी. 66,000 जवान दरवर्षी होतात निवृत्त. काय आहे वन रँक वन पेन्शन? 1980च्या दशकात वन रँक वन पेन्शनसाठी मोहीम सुरू झाली. त्यावर सर्वोच्च न्यायालयानं सकारात्मक निकाल दिला. पण तरीही या मुद्द्यावर आजवरच्या सरकारनं कोणताच निर्णय घेतला नव्हता. आजच्या परिस्थितीत जर एखादा जवान जानेवारी 1996 पूर्वी निवृत्त झाला तर त्याला दरमहा 3,764 रुपये पेन्शन मिळते. मात्र जर आता एखादा जवान निवृत्त झाला तर त्याला 6,860 रुपये म्हणजे दुप्पट पेन्शन मिळते. युपीए सरकारनं निवडणुकीच्या धामधुमीत आश्वासन दिलं होतं की 2006च्या पूर्वीचे आणि 2006 नंतर निवृत्त झालेल्या जवानांना एकच पेन्शन दिलं जाईल. पण प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.